नायर डेव्हलपर्स घेऊन येत आहे शिंदेगाव येथे 70 शॉप व 40 फ्लॅटची भव्य अशी वास्तू। श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स, नाशिक रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून फक्त 6 किलोमीटर अंतरावर। हवेशीर ठिकाण, उत्कृष्ट दर्जेदार काम। राजू नायर डेव्हलपर्स, एकदा अवश्य भेट द्या। नायर डेव्हलपर्स www.nayerdevelopers.com। राजू नायर, मोबाईल नंबर 9175757555। शांतिगिरी महाराज भुजबळांच्या भेटीला भाजप नेत्यांशी बंद दाराआड चर्चा। नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी शुक्रवारी नाशिक येथे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची भेट घेत चर्चा केली। तसेच त्यांनी भाजप नेत्यांशी बंद दाराआड चर्चा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे। नाशिकमध्ये हेमंत गोडसे विरुद्ध राजाभाऊ वाजे अशी लढत होत असली तरी अपक्ष उमेदवार करत शांतिगिरी महाराजांनी महायुतीची म्हणजेच गोडसेंची डोकेदुखी वाढवली आहे। शांतिगिरी महाराज हे महायुतीकडून उमेदवारी मिळण्यासाठी आग्रही होते। तत्पूर्वी त्यांनी भाजपकडूनही उमेदवारीसाठी प्रयत्न केले। अखेर त्यांनी शिंदे सेनेकडून उमेदवारी अर्जही दाखल केला। मात्र खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने महायुतीने शांतिगिरी महाराजांनी निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले। मात्र शांतिगिरी महाराज हे निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले। 2 दिवसापूर्वी नाशिक दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शांतिगिरी महाराजांशी फोनवर चर्चा करत गोडसेंना पाठिंबा देण्याबाबतचा प्रस्तावही दिल्याचं खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितले। मात्र आता महाराजांमुळे नाशिकमध्ये तिरंगी लढत होणार आहे। दरम्यान लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असताना शांतिगिरी महाराजांनी छगन भुजबळ यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आलं आहे। छगन भुजबळ युती धर्म पाळत नसल्याचा आरोप नुकताच शिवसेना आमदार सुहास कांदेंनी केला आहे। या पार्श्वभूमीवर शांतिगिरी महाराज आणि भुजबळ यांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलाय। दिनकर पाटील यांच्याशी चर्चा। नाशिकचे भाजप पदाधिकारी दिनकर पाटील हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते। त्यांनी जोरदार तयारीला सुरुवातही केली होती। मात्र हेमंत गोडसेंना तिकीट मिळाल्याने दिनकर पाटील हे सध्या नाराज असल्याचं समजतंय। अशातच आज सकाळी प्रचारादरम्यान अपक्ष उमेदवार स्वामी शांतिगिरी महाराज यांनी दिनकर पाटील यांची घरी भेट घेतली। विशेष म्हणजे दोघांमध्ये अर्धा तास बंद दाराआड चर्चा देखील झाली। भेटीमध्ये हेच कारण ना की आम्ही उमेदवार आहोत आणि उमेदवार कर्तव्य काय मतदारांची भेटी घेणं, भेटी घेण्यासाठीच आम्ही प्रत्येक या ठिकाणी मतदाराकडे जात असतो। महाराज तुम्हाला असं थोडं वेगळं वाटत नाही का, जे नेते जे कार्यकर्ते जे तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी तुमच्या आश्रमात येत होते, मात्र आज तुम्हाला त्यांच्याकडे जावं लागतंय, थोडंसं वेगळंच वाटत नाही? नाही, आम्ही जात नाही, या लक्षात घ्या। हे आमचे एक नातेसंबंध असतो। मग दिनकर पाटील असेल, मग आपले भुजबळ साहेब असतील, आमचं अनेक दिवस नाते आमच्या नातं असल्यामुळे आम्हाला काही संकोच वाटत नाही आणि म्हणून त्यासाठी आम्ही त्यांची भेट घेत असतो। काल आपण औरंगाबाद संभाजीनगरला काही उमेदवारांची भेटी घेतली, काही बाबांनी भेटी घेतली। तेच बघा, या ठिकाणी बाबांचा दरबार सर्व ठिकाणी धर्मपीठ आहे आणि या बाबांच्या दरबारामध्ये सर्व असतात। त्याप्रमाणे मग त्या संभाजीनगर सर्व उमेदवार बाबाच्या भेटीसाठी तिथं वेरूळ आले होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अशी अपेक्षा व्यक्त केली तुमच्याकडनं की धर्मपीठ हे जे आहे ते महाराजांनी सांभाळायला हवं, त्यांनी राजकारणात येऊ नये असं देखील त्यांनी वक्तव्य केलं। तुमचं काही बोलणं झालं होतं का सगळ्या संदर्भात, किंवा त्यांच्या या वक्तव्याकडे कसं बघता? नाही, त्या संदर्भामध्ये विषय असा या ठिकाणी आहे की आमच्या सर्व भक्त परिवाराने पहिल्यापासून निर्णय घेतलेला आहे की आणि एक नारा सुद्धा दिलेला आहे की लढा राष्ट्रहिताचा आणि संकल्प शुद्ध राजकारणाचा, आणि त्या माध्यमातून सर्व भक्त परिवाराने निर्णय घेतला यावेळेला लढायचं आणि जिंकायचं। महाराज, मुख्यमंत्र्यांनी प्रामुख्याने राजकीय अधिष्ठानपेक्षा आध्यात्मिक अधिष्ठान मोठं आहे, त्यामुळे महाराजांनी आध्यात्मिक अधिष्ठान करावं अशा पद्धतीचं त्यांचं अप्रत्यक्ष हे होत असेल ना, आपल्याला असं वाटत नाही की राजकीय अधिष्ठानपेक्षा आध्यात्मिक अधिष्ठान मोठं? हे बघा, धर्मसत्ता आणि राजसत्ता या कारणाने दोन बाजू आहेत की, आणि म्हणून
राजसत्तेवर धर्मसत्ते अंकुश असावा. माझा धर्मसत्तेमध्ये राजसत्तेने काय करू नये, राजसत्तेने हस्तक्षेप करू नये असा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही अपेक्षा व्यक्त करताय की राजसत्तेने धर्मसत्तेत हस्तक्षेप करू नये, परंतु आपण धर्मसत्तेतून राजसत्तेकडे जात आहे. हो ना. मग बाबांना आपल्या सर अनेकांना असा प्रश्न विचारला की बाबा राजकारणात का आले की नाही अध्यात्म सोडून, तर त्याचा बाबांनी या प्रकारे मुद्दा त्या ठिकाणी ठेवलेला आहे की बाबांनी अध्यात्म सोडलेलं नाही. तर बाबा राजकारणात कशासाठी आलेले आहेत? राजकारणात सुद्धा अध्यात्माचे जे काही तत्व आहेत त्याचे रुजवले पाहिजे, त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी राजकारणात आलेलो आहोत. प्रतिनिधी जितेंद्र नरवडे, KVR न्यूज 24 तास.